निवृत्ती भगवंत नाणेकर, चिंचोली मोराची, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे, राहणार खटकाळी वस्ती. सकाळी उठल्यापासून आमच्याकडे एक एक दोन दोन जनावरं असतात मॅडम, आणि जनावरांना खाणं पाणी त्यांचं गोठा साफ केला की लेडीज लोक तोपर्यंत स्वयंपाक करतात, आणि मग पुरुष मंडळी तोपर्यंत बाकीचं जिथं जायचं आहे तिथली तयारी करून 9-10 वाजता सगळी मिळून आम्ही शेतामध्ये जात असतो. दिवसभरामध्ये जे शेतामध्ये काम असेल, मग कांदे खुरपणे असेल, कांदे लागवड असेल, जे असेल ते आम्ही सगळे मिळून शेतामध्ये जाऊन दिवसभर काम करून संध्याकाळी आम्ही आमच्या जागेवर येतो, आणि संध्याकाळी जागे आल्यानंतर परत महिला जे ते आपल्या स्वयंपाक करून पुन्हा रात्रीचा आमचा असाच दिनक्रम असतो रोजचा शेतकऱ्याचा. शेतीमध्ये मग पेरणी असेल तर पेरणीचं काम करायचं, तणास झालं असेल तर खुरपणीचं काम करायचं, लागवड असेल तर लागवडीचं काम करायचं, पाणी द्यायचं असेल तर पाण्याचं काम करायचं. ही सगळी शेतीची कामं मॅडम करावं लागतात. मला सगळं काम येतं मॅडम, मी कशातच अडाणी नाही. मी फक्त खुरपणी सोडून सगळं काम करतो. मग पेरणी असेल, हे असेल, मी सकाळच्या बारी गावात जात असतो. गावची काही सेवा असेल, गावची कामं करायची, 10 वाजता आपल्या यायचं शेतात कामाला लागायचं. ही आमची रोजची दैनंदिनी आहे. माझ्याकडं आता आम्ही आज सकाळी रोपच टाकून आलो कांद्याची. आता रोप टाकली 1.5 महिना त्याला यायला लागतं. 1.5 महिन्याने त्याची लागवड करायची आणि 3.5 महिन्याने ते काढायला येतं. मग बटाटे लावतो, गहू ह्याच पिरियडमध्ये करतो. 2 सीझन असतात आमच्याकडे, रब्बीचा आणि खरीपाचा. खरीपामध्ये बाजरी, मूग, उडीद, कडधान्य ही खरीपात होतात, आणि रब्बीमध्ये ज्वारी, कांदा, बटाटा हा रब्बीमध्ये होतो. असे 2 सीझन असतात शेतकऱ्याचे. गव्हर्नमेंटपासून मॅडम आम्हाला तसं काहीच सुविधा मिळत नाही, शासनापासून काहीच नाही. शेतकरी आम्ही आमचं कष्ट करू. आमच्याकडे शासनाची उलटी आमची एवढीच मागणी की आम्हाला फक्त बाजारभाव आमच्या मालाला द्या. शासन कृषी खात्याकडे भरपूर योजना आहे, पण कृषी खात्याच्या योजना शासनापर्यंत म्हणजे शेतकऱ्यापर्यंत कंप्लीट घर टू घर पोहोचत नाहीत. आणि शासनाने आता ऑनलाईन केले. शेतकरी जर मॅडम इतका हुशार असता तर त्याला ऑनलाईन अडाणी शेतकरी काही सगळा शिकलेला नसतो. आपला काही परदेशातला शेतकरी नाही, मग शेतकऱ्याला ऑनलाईन येते का, त्याला त्या योजना कळतात का? आता एखादी योजना जर करायची कृषी खात्याकडे ठरली तर ऑनलाईन फॉर्म भरल्याशिवाय काहीच मिळत नाही. आणि ऑनलाईन फॉर्म भरला का त्यांचं उत्तर शासनाचं असं असतं की नंबरवारी. मग तो आज मला रोटावेटर घ्यायचा आहे, आणि रोटावेटर घ्यायचा असताना त्याचा नंबर येतो 2 वर्षांनी, तोपर्यंत शेती पडून द्यायची का? म्हणजे शेतकऱ्याला ते करणंच आहे ना. म्हणून आम्ही आमच्या ताकदीने मग जेवढं कष्ट जास्त करता येतील तेवढं मेहनत करून तेवढ्या प्रमाणामध्ये शेतकरी करण्याचा प्रयत्न करतो. पण शासनाकडून असा ठोस निर्णय आणि मागणी केली शेतकऱ्यांनी मग त्याला मिळेल असं कधीच होत नाही. शेतकऱ्यांनी जर आता एखादी मागणी केली तर पुढल्या वर्षी मिळणार, या वर्षी नाही मिळणार.